भगवद्गीतेचे अनमोल विचार जे एकटे दुखी आणि काळजीमध्ये आहेत त्यांनी नक्की ऐका हा व्हिडिओ. श्रीमद भगवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, भगवद्गीता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधांची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. माहीत नाही हे जग कसे आहे. येथे वाईट लोकांना संधी आणि चांगल्या लोकांना फक्त धोका मिळतो. आयुष्य जगायचं असेल तर त्रास तर होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याचीही जाणीव होत नाही. नातं दाखवलं जात नाही, ते निभावलं जातं. मग ते दूर असो व जवळ. एका सुंदर नात्याला वेळ दिला जातो, खोटी आश्वासनं नाही. तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देऊन तुमच्या समस्या कधीही कमी होऊ शकत नाहीत. हे जग त्यांना सहजपणे लुटतं ज्यांना स्वतःच्या किमतीचा अंदाज नसतो. हे प्रेमाचं गणित आहे. इथे दोनपैकी एक गेला तर काहीच उरत नाही. ती नाती अनेकदा तुटतात ज्यांना जपण्याचा प्रयत्न एकट्यानेच केला जातो. कधीही कोणाकडून इतकी अपेक्षा ठेवू नका की अपेक्षेसोबत तुम्हीही तुटून जाल. एकटेपणाला कंटाळून आम्ही प्रेमाच्या शोधात निघालो होतो, पण प्रेमही असे मिळाले की आणखीनच एकटं करून गेलं. जिथपर्यंत रस्ता दिसत आहे तुम्ही तिथपर्यंत चाला. पुढील रस्ता तिथे पोचल्यावर दिसू लागेल. आयुष्यात इतके व्यस्त व्हा की उदास व्हायला वेळच मिळणार नाही. हसून पाहिले तर सगळे जग रंगीबेरंगी आहे, नाहीतर ओल्या पापण्यांनी तर आरसाही अस्पष्ट दिसतो. सांगायला तर खूप आपले असतात, पण जेव्हा मन उदास होते तेव्हा विचारपूस करणारेही कोणी नसते. ज्या दिवशी तुम्ही मनसोक्त आपले जीवन जगलात तोच खरा दिवस आहे. बाकी तर सगळे कॅलेंडरमधील तारखा आहेत. नशिबाचं प्रेम आणि गरिबाची मैत्री कधीही धोका देत नाही. शांत राहून सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले आहात, आणि जर तुम्ही बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही. आपल्या पद्धतीने आयुष्य जगणं इतकं सोपं नसतं. आपण स्वतःसाठी जगायला लागलो की आपल्याच लोकांनाही आपण खटकू लागतो. सर्वात जास्त आनंद त्यांना मिळतो जे एकट्याने आनंदी राहण्याची कला शिकून घेतात. ते नातं कधीही तुटू शकत नाही ज्यात निभावण्याची इच्छा दोघांकडून असते. कोणीतरी खूपच खरं म्हटलं आहे, आपले लोक कधीच रडवत नाहीत. रडवतात ते ज्यांना आपण आपलं समजण्याची चूक करतो. वाईट तेवढंच करा की जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा तुम्ही सहन करू शकाल. काही नाती देव बिघडवतो जेणेकरून आपले आयुष्य बिघडू नये. चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो. चेहरा तर वयानुसार बदलेल, पण चांगला स्वभाव आयुष्यभर तुमची साथ देईल. हसू देखील खोटं असू शकतं. माणसाला नुसतं पाहू नका, त्याला समजून घ्यायला शिका. साधेपणाचं ज्ञान तर सर्वच देतात, पण मरतात मात्र सगळे चेहऱ्यावरच. कधीकधी आपण खूप कमजोर धागे निवडतो आणि मग संपूर्ण आयुष्य गाठ बांधण्यातच निघून जातं. जोपर्यंत स्वतःवर प्रसंग येत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही. शक्य असल्यास आयुष्यात दोन कामं कधीच करू नका. एक खोटा माणसावर प्रेम आणि दुसरं खऱ्या माणसासोबत कपट. नात्यांची मुळं मजबूत असतील तर अंतर जास्त असल्याने फरक पडत नाही. माहीत नाही कोणत्या वळणावर येऊन थांबले आहे हे आयुष्य. काही बोलले तरी चूक आणि शांत राहिले तरी चूक. काही लोक मेणासारखे वितळून नाती निभावतात आणि काही लोक आग बनून त्यांना जाळतच राहतात. मनातून उतरलेली माणसं समोर आली तरी दिसत नाहीत. जास्त नाही, पण इतके यशस्वी व्हा की आपल्या आईवडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकाल. तुम्ही कितीही चांगले असा असं कधीच होणार नाही की सर्वजण तुमच्यावर खुश असतील. आता नाते देखील नोकरीसारखे झाले आहेत. चांगला प्रस्ताव मिळताच बदलतात. ज्यांना नाती निभायची असतात ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात. वेळ वाईट असेल तर मेहनत करा आणि वेळ चांगला असेल तर कोणाला तरी मदत करा. नात्यांमध्ये जेव्हा खोटे बोलण्याची सुरुवात होते तेव्हा समजून घ्या की नात्याचा अंत आता जवळ आहे. ज्यांच्यात एकटं चालण्याची हिंमत असते त्यांच्या मागे एक दिवस लोकांचा मोठा समूह असतो. आयुष्यातील सर्वात कठीण कार्य म्हणजे
माणसांना ओळखणे. जेव्हा काही समजत नाही तेव्हा शांत बसून स्वतःला समजून घ्यायला पाहिजे. जे तुम्हाला मिळत आहे तेच तुमच्यासाठी उत्तम आहे हे तुम्हाला माहीत नसेल, पण देणाऱ्याला चांगल्या प्रकारे माहीत असते. प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवायला शिका. तुमच्या अर्ध्या समस्या आपोआप संपून जातील. हजारो अडचणींमधून चालत राहणे हेच आयुष्य आहे. जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमचे नसणेच उत्तम आहे. गरजेपेक्षा जास्त चांगले असणे देखील गरजेपेक्षा जास्त अपमानित करून जाते. आजकालचे नातेसंबंध सूर्यफूलसारखे असतात. जिथे जास्त फायदा मिळतो तिकडे वळतात. ती लोक कोणत्या मातीची बनली होती जी आपल्यांच्या पत्रांची महिनोन-महिने वाट पाहत असत. आजकाल काही दिवस बोलणं नाही झालं तर लोक नातंच बदलून टाकतात. त्या व्यक्तीला कधीही खोटं बोलू नका ज्याचा तुमच्या खोट्यावरही विश्वास आहे. नात्यांची काळजी करणे सोडून द्या. ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकीच निभावेल. आयुष्यात एवढा धडा मिळाला आहे की काळजी करत राहिलो तर स्वतः जळू आणि काळजी न करता राहिलो तर जग जळेल. धोक्यांना घाबरू नका. धोके माणसाला आतून मजबूत बनवून जातात. स्वतःला असं गमावून आयुष्याला निराश करू नकोस. ध्येय चारही बाजूंना आहेत, फक्त रस्त्यांचा शोध घे. आयुष्यात काही दुःख अशी आहेत जी जगू देत नाही आणि काही कर्तव्य अशी आहेत जी मरू देत नाही. प्रेम बालपणी फुकट मिळते, तारुण्यात कमावं लागतं आणि वृद्धापकाळात मागावं लागतं. नाती आणि संबंध स्वार्थाच्या रुळांवर चालणारी ती रेल्वेगाडी आहे ज्याचे ज्याचे स्टेशन येते तो उतरत जातो. लक्षात ठेवा, परक्यांना आपले बनवताना कुठेतरी तुम्ही आपल्याच लोकांना गमावून बसू नका. जो कोणी येतो एक नवीन जखम देऊन जातो. मान्य आहे मी मजबूत आहे, पण दगड तर नाही. जेव्हा गरज बदलते तेव्हा लोकांच्या बोलण्याची पद्धतही बदलते. नातं असण्याने नातं बनत नाही, नातं निभावल्याने नातं बनतं. अश्रू येतात, दुःख लपवावे लागते. हे आयुष्य आहे, इथे जबरदस्ती हसावेही लागते. आयुष्य बदलण्यासाठी लढावे लागते आणि सोपे करण्यासाठी समजवून घ्यावे लागते. विसरण्यासारख्या सर्व गोष्टी आठवणीत आहेत, म्हणूनच आयुष्यात वादविवाद आहे. कधीकधी शरीरावर होणाऱ्या जखमाही तितकं दुःख देत नाही जितकं दुःख मनावर होणाऱ्या जखमा देऊन जातात. शब्दांना पकडणे आणि भावनांना सोडून देणे नेहमीच चुकीचे असते. काल्पनिक सत्य जगातील कोणत्याही खोट्या गोष्टीपेक्षा जास्त धोकादायक असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो उद्या कधीच येणार नाही ज्याच्या भरवशावर तुम्ही बसलेले आहात. काट्यांमध्ये राहूनही फूल सुखी आहे आणि माणूस महालातमध्ये राहूनही दुःखी आहे. योग्य व्यक्तीसोबत झालेले प्रेम हृदयातील प्रत्येक जखमेला भरून काढते. लोकांनी चिखल उडवला तर काळजी करू नका. माणूस तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. आजच्या युगात कोणीही इमानदार नाही. आम्ही तर आपले आणि परके या दोघांनाही तपासून पाहिले आहे. एक गोष्ट नक्की आहे, जोपर्यंत तुम्ही सहन करणे सोडणार नाही तोपर्यंत लोक बोलणे सोडणार नाहीत. किंमत कोणतीही असो, माणूस जर विकला गेला तर तो 2 कवडीचाही राहत नाही. लग्न करण्यासाठी मोठे असणे गरजेचे नाही, तर स्वतःच्या पायावर उभे असणे गरजेचे आहे. मतलबी मैत्री आणि जबरदस्तीचे प्रेम जास्त दिवस टिकत नाही. पुस्तकांमध्ये झुकलेली डोकी जगात नेहमी उंच राहतात. आधी भीती वाटायची की कोणी साथ सोडून देऊ नये. आता वाट पाहतो की आपली लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून निघून जा. खूप धावल्यानंतर हे समजले की एकटेपणा देखील एक ध्येय आहे. एका भोळ्या भाबळ्या माणसासोबत अति वाईट वर्तन करू नका, कारण सौंदर्य दाखवणारा आरसाही जेव्हा तुटतो तेव्हा तो धारदार शस्त्र बनतो. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर झोपडी असो वा महाल, सगळ्यांना आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात त्या कामाची निवड करा जे करायला तुम्हाला आवडते. मग बघा, तुम्ही संपूर्ण आयुष्य एक दिवसही काम करणार नाही. चांगली कामे करत राहा, लोक कौतुक करोत वा न करोत, कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतं तरीही सूर्य उगवतो. सिंहाच्या पायात जर काटा लागला तर याचा अर्थ असा नाही की आता कुत्रे राज्य करतील. बोलण्याआधी विचार करणे आणि विचार करून बोलणे व्यक्तीचे व्यक्तिमत्व बदलवून टाकते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्यातील हा टप्पा देखील त्याच प्रकारे पार कराल जसे तुम्ही आतापर्यंत सर्व टप्पे पार केले आहेत. आंधळ्या गर्दीत चालू नका. तुम्ही तुमचा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा. जो माणूस आपला अहंकार सोडत नाही, एक दिवस त्या माणसाला सर्वजण सोडून जातात. कधीकधी हलक्या लोकांवरचा इलाजही हलक्याच पद्धतीने करावा लागतो. पूर्वीच्या काळात लोक एकमेकांची हिंमत वाढवायचे आणि आजकाल लोक एकमेकांचा रक्तदाब वाढवतात. समस्येचे समाधान नंतर करा, त्याआधी समस्या देणाऱ्याला पहा.
जसे जसे आयुष्य जात आहे तसे तसे हे भान होत आहे की कोणीही कोणाचं नसतं. ज्या दरवाजावर तुमची किंमतच नसेल तो वारंवार ठोठावू नका. अनेकदा लोक खूप सहजपणे बोलून जातात की गेलेल्या गोष्टी विसरून जा, पण त्या गोष्टींमुळे आपल्यावर काय परिणाम झाला हे ते विचारायलाच विसरून जातात. जी चूक वारंवार केली जाते ती चूक नसते, तर ती मर्जी असते. चांगल्या लोकांमध्ये एक खूबी असते की ते आपल्या वाईट वेळेतही चांगलेच असतात. लोक तुम्हाला ओळखणे बंद करतील त्याआधी आपली ओळख नक्की बनवा. खोटं जर तुम्ही हळू देखील बोललात तर सर्व लोक ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलाल तेव्हा ओरडूनही तुमचं कोणी ऐकणार नाही. कधीकधी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचे असतं, स्वतःशी बोलण्यासाठी. स्तुती स्वीकारताना नम्रता असावी आणि चूक स्वीकारताना अभिमान असावा. जीवनाचा जोडीदार असा असावा जो तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न करेल, नक्की हे म्हणेल की आता हे नातंच संपवून टाका. आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. निभावणीच हेच कठीण आहे. आवडणे तर कोणालाही येते. छोटी विचारसरणी असलेल्या लोकांना बॉर्नव्हिटा देखील मोठं करू शकत नाही. नातं कधीही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, तर नातं तेव्हा खराब होते जेव्हा आपलाच बेईमानी करतो. विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त धोकादायक असतो. काही लोकांना कधीही माफ करू नये. मग नाती तुटली किंवा कोणी साथ सोडून गेलं तरी चालेल. आजकाल लोक इतके घसरले आहेत की ते फक्त फायदा उठवण्यात जाणतात. तुम्ही जितक्या खरं नाती निभावणार, लोक तितकंच जास्त तुमचं मन दुखवतील. तुमच्या भावना तुमच्या वेळ आणि पैशापेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत असेल. स्वतःला जगाच्या चालींपासून दूर ठेवा. इथे कोणालाही आपल्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीचा फरक पडत नाही. लोक भलेही नावानं ओळखत असतील, पण आठवण तर माणसाच्या स्वभावाचीच ठेवली जाते. अरे, माणूस तर दुःखात कामाला यायला हवा, आनंदात तर कोणीही नाचायला येतात. वाईट लोकांपेक्षा जास्त शिक्षा आजच्या जगात सभ्य लोकांना मिळते. आयुष्यात वाईट लोक आल्याचं कधीही दुःख करू नका, कारण वाईट लोकही तुम्हाला काही ना काही चांगली शिकवण देऊनच जातात. सन्मान भलेही सगळ्यांचा करा, पण आदर तेवढाच द्या जेवढा समोरचा तुम्हाला देतो. अनेकदा तुम्ही एखाद्या गोष्टीचं महत्त्व तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. दुःख हे मेंदूची निर्मिती आहे. तुम्ही जितका विचार कराल दुःख तितकं वाढत जाईल. जेव्हा पैसे येतात तेव्हा आदरही येतो, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशाचा असतो, तुमचा नाही. आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील, आता भीती वाटते की मीच काही त्यांना ऐकवून देऊ नये. माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो माणूस बहुरूपी होऊन जातो. ज्या भीतीनं आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करणं खूप आवश्यक असतं. जो तुमच्या भावनांना जाणूनही तुम्हाला त्रास देतो ती व्यक्ती तुमची आपली कधीच असू शकत नाही. एकटं राहणं दुटप्पी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा अनेक पटीने चांगलं आहे. जेव्हा एखाद्याचं मनच आंधळं होतं ना, तेव्हा त्याचे डोळे कोणत्याही कामाचे राहत नाहीत. लायकीपेक्षा जास्त आदर दिला गेला तर कुत्रेही चावायला उतरतात. या जगात माणसानं खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा त्याला खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागली. लाकडाचे किडे संपूर्ण खुर्ची खातात आणि खुर्चीचे किडे संपूर्ण देशाला खातात. तारुंड्याच्या वयात जो माणूस आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो. जसं वाटतं की आयुष्य समजलं, माहीत नाही कुठून आयुष्य काहीतरी असं दाखवतं जे आपण स्वप्नातही विचारलं नसतं. जगात 90% लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलं आहे की लोक काय म्हणतील. लोक तुमच्या त्याच गुणांमुळे जळतात ज्याची कमतरता त्यांच्यात असते. चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये. वास्तविकता जाणून घेतली तर सगळे परके वाटतील, म्हणून मनात हा भ्रम पाळून ठेवा की सर्वजण आपले आहेत. आयुष्यानं मला इतकं तर शिकवलं आहे की कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे एकदम निरुपयोगी आहे. तुमच्यासोबत कितीही कपट झालं असेल, कितीही धोका झाला असेल, पण जर तुम्ही कोणासोबत चुकीचं केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी राहाल. आजच्या जगात कोणाजवळही कोणासाठी वेळ नसतो जोपर्यंत त्याला समोरच्याकडून काही फायदा नसतो. जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसूही लागेल. मला माझ्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती नकोय जी माझ्या गैरहजेरीत माझ्या विरुद्धच्या गोष्टी शांतपणे ऐकून घेईल. स्वतःशी खोटं बोलणं दुसऱ्यांशी खोटं बोलण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक असतं. या जगात प्रत्येकाला आपली समजणी सोडून द्या. आयुष्यात नेहमी आनंदी राहाल. वास्तविकतेत गंमत हा चलाखीने केलेला अपमान असतो. आयुष्यात वाईट वेळेचं येणंही खूप गरजेचं असतं, नाहीतर आपल्याचा मुखवटा घातलेल्या परक्यांचाही पत्ता लागत नाही. लक्षात ठेवा, चलाखी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. एक चुकीची व्यक्ती कोणाबद्दलही कधी चांगला विचार करू शकत नाही. गर्दीत त्याच चेहऱ्यानं ओळखले जाते ज्यांनी आपली ओळख बनवलीये. ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो
आयुष्यात तीच व्यक्ती आपला सर्वात जास्त फायदा उचलते, कारण त्या व्यक्तीला माहीत असते की आपली कमजोरी काय आहे. इतके समजूतदार बना की कोणाला माफ कराल, पण इतके वेडे होऊ नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला समजावण्याची गरज काय? जेव्हा कोणी मानतच नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरज काय? ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदरच नाही, किंमतच नाही, तर त्या नात्यांना जबरदस्तीने ओढण्याची गरज काय? जीत कोणासाठी आणि हार कोणासाठी? आयुष्यभराचा हा वाद कोणासाठी? जो कोणी आला आहे तो एक दिवस जाणारच. मग माणसाला इतका अहंकार कशासाठी? ज्याला कोणा एकाचाही फरक पडत नाही, विश्वास ठेवा, त्याला कोणा एकाचा खूप फरक पडतो. खऱ्या मनाने एखाद्या गरजूला मदत करून पहा. जर मनाला शांती मिळाली नाही तर सांगा. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या. तो जर आज थांबलाही तर उद्या जाणारच. अशी कोणती तरी गोष्ट करा ज्यामुळे कळेल तुम्ही माझे आहात. कोणाला दुर्लक्षित करणे आणि व्यस्त असणे यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण दुसऱ्यांशी कसे वागतो. आत्महत्येचा स्वीकार करणारा समाज स्वतःच्या आनंदासाठी केलेलं लग्न कधी स्वीकार करू शकत नाही. कोणाची जर सवय पाहायची असेल तर त्याला आदर द्या, आणि कोणाचा जर स्वभाव पाहायचा असेल तर त्याला मोकळीक द्या. मला कमजोर समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि प्रहार वेळ आल्यावर दोन्ही करायला जाणतो. शांतता कधी निरर्थक नसते. काही दुःख अशी असतात जी आवाजही हिरावून घेतात. चेहरा स्वच्छ, मनात डाग, तोंडावर आपण आणि पाठीमागे साप. बस हेच जगाचे सत्य आहे. वेळेतच स्वतःला बदलून घेण्यात भलाई आहे, कारण जर वेळेने बदलले तर खूप त्रास होईल. आजच्या काळातला तोच देव आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे. आज नात्याचं दुसरं नाव पैसा बनलं आहे. कर्म कितीही वाईट का असेना, जर तुमच्याजवळ पैसे असतील तर तुमचं अशिक्षितपण, तुमची वाईट कर्म, तुमचं वाईट वागणं सगळं काही माफ केलं जाईल. हे कलियुग आहे. इथे वाईटांसोबत वाईट होवो वा न होवो, पण चांगल्यांसोबत वाईट नक्की होतं. काही लोक फायद्यासाठीच प्रत्येक नातं जोडतात. आपले काम करून खऱ्या लोकांचं मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त हुशार कोणी नाही, पण खरं तर ते स्वतःच आपले नशीब फोडून घेतात. जर त्यांना जायचे आहे तर जाऊ द्या. त्यांना पकडून का ठेवायचं? नात्यांमध्ये प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणं नाही. एकदा जर तुम्हाला वाटले की तुम्हाला कोणीतरी टाळत आहे तर त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका. एका हद्दीपर्यंत तुटून गेल्यावर माणूस आपल्या हक्काच्या खुशीही नाकारतो. ज्यांनी तुम्हाला कष्ट दिले आहेत, कष्ट त्यांनाही मिळेल, आणि विश्वास ठेवा, तुम्हाला हे पाहण्याची संधीही मिळेल. आपला तो असतो जो दुसऱ्या कुणासाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. अरे, आदर करायचा असेल तर जिवंतपणे करा. प्रेत उचलताना तर द्वेष करणारेही रडतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.